मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण व नव्या शालेय इमारतीचे लोकार्पण उत्साहात पार पडले. प्राध्यापक नितीन लोहट यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी शिक्षण व संस्कारांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी श्रीकांत विटेकर, ऐश्वर्याताई चव्हाण, अजय चव्हाण, रितेश काळे, लक्ष्मणराव शिंदे, कांताराव देशमुख, पंढरीनाथ घुले, डॉक्टर आत्माराम टेंगसे, रामराव लोहट, उषाताई लोहट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मॅक्स परभणी लाईव्ह विशेष रिपोर्ट. मिर्झा वाजाहत बेग, मानवत रोड, परभणी. जिजाऊ ज्ञानतीर्थ नितीन लोहट सरांची नवीन इमारतीचं उद्घाटनासाठी आज कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि अत्याधुनिक अशा सर्वच म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे गरजेचं असतं त्या सगळ्या गोष्टी ह्या इमारतीमध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे की जिजाऊ ज्ञानतीर्थ मधून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी हे जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये स्वतःच एक वेगळी ओळख निर्माण करेन अशा पद्धतीचा तयार होणार. माझ्या खूप खूप शुभेच्छा. अवलोकित केलेला आहे आपल्या संस्थेच्या वतीने पोलीस क्षेत्रात, मेडिकल क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात विशेष करून विद्यार्थी केलेले आहेत. काय आवाहन करणार नेमका पालकांना की तुमच्या शाळेतच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवावं? मागच्या 25 वर्षाचा आमचा जो जिजाऊ ज्ञानतीर्थाचा अनुभव आहे तो आम्हाला हे सांगतोय की परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यापैकी एक जिजाऊ ज्ञानतीर्थ आहे. मुळात लातूर, नांदेड, संभाजीनगर, हैदराबाद, कोटा या ठिकाणी जाण्याचा जो पालकांचा ट्रेंड आहे तो आता मागच्या 5 वर्षात खूप कमी झालेला आहे. म्हणजे तो काही पूर्वीसारखा राहिलेला नाही आणि आता यापुढे तो अजून कमी होईल. कारण ज्या गैरप्रकार आजूबाजूला चालू आहेत तशा प्रकारचे गैरप्रकार परभणीमध्ये नाही आहेत. खूप दर्जेदार शिक्षण आमच्या संस्थेतून दिल्या जाते आणि शालेय स्तरापासून भविष्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा आमच्या संस्थेतून होते. अशा इतर संस्थेतून सुद्धा परभणीत होते. तर पालकांनी नक्की परभणीत थांबायला पाहिजे, परभणी शिकायला पाहिजे आणि एक चांगला नागरिक विद्यार्थी घडवायला पाहिजे. दरवर्षी आपल्या संस्थेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते आणि फिजिकल फिटनेस विद्यार्थी असो, विद्यार्थिनी असो, त्यांचे पालक असो किंवा परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, SP हे असले तर यांना सुद्धा तुम्ही पाचारण करतात. नेमका कारण काय? मुळात अनेक मानसशास्त्रज्ञ असे सांगतात की जगताना जी खिलाडू वृत्ती लागते किंवा आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी जी मानसिक ताकद लागते ती खेळातून येत असते आणि म्हणून मॅरेथॉन असतील, मल्लखांब असेल, खो खो, कबड्डी सारखे मैदानी खेळ असतील, या खेळाच्या माध्यमातून जिजाऊच्या विद्यार्थ्यांनी मागच्या 25 वर्षामध्ये अनेक दैदिप्यमान यश संपादन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं खेळाडू हे जय आणि पराजय हे दोन्ही पचवू शकतात. म्हणून आम्ही मॅरेथॉन स्पर्धेचं दरवर्षी जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं आयोजन करतो आणि मुलांना मुलींना प्रोत्साहन देतो. मा जिजाऊ यांच्या नावानेच आपण शिक्षण संस्था आणि आपल्या कॉलेज किंवा जी शाळा आहे ते आपण स्थापन केलेली आहे. आजच्या जिजाऊला काय सांगणार? आपल्या पाल्यांना कसं ते पालन पोषण करणार? आपल्याकडे उपहासानं म्हणतात की शिवाजी जन्मावा इतरांच्या घरी, आपल्या घरी नको. कारण तेवढं सामर्थ्य आणि तेवढा त्याग, बलिदान करण्याची सगळ्यांची म्हणजे ऐपत नसते किंवा सगळ्यांची तयारी नसते. परंतु तुम्ही हा मागचा पुतळा बघत आहात. या पुतळ्याचा संकल्पच असा आहे की या पुतळ्याचा संदेश असा आहे की इथं जिजाऊ बसलेले आहेत आणि जिजाऊंच्या मांडीवरती शिवाजी बसलेले आहेत आणि समोर एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकावर वाक्य लिहिलेलं आहे की जेथे साधनेची पराकाष्ठा होते तेथे सिद्धी हात जोडून उभी राहते. म्हणजे साक्षात जिजाऊ शिवाजींना हे सांगतात की चोऱ्या चपाट्या करायच्या नाही, लबाडी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, फक्त मेहनत करायची, कष्ट करायची आणि तुम्ही मेहनत आणि कष्ट जर केले तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक यश तुमच्या समोर हात जोडून उभं राहत असतं. आणि हीच शिकवण येणाऱ्या काळातल्या जिजाऊंनी आपल्या शिवाजीला दिली पाहिजे. नव्हे आमची जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्था हेच आत्मविश्वास देण्याचं काम विद्यार्थ्यांमध्ये करत आहे आणि करत राहील. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदया, जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डीकर या उपस्थित राहिल्या. अत्यंत व्यस्त शेड्यूलमधून
त्यांनी आमच्या संस्थेसाठी, आमच्या पालकांसाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल सर्व संस्थेच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या ऋणात राहतो. धन्यवाद. छोट्याशा एका खोलीमधून ह्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाचं स्वप्न आज एवढ्या मोठ्या सुसज्ज भव्य दिव्य अशा इमारतीमध्ये पूर्ण होत आहे. ते आपले नितीन लोहट सर व त्यांच्या अर्धांगिनी आपल्या उषाताई लोहट या कार्यक्रमासाठी लोहट परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेली सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आणि विद्यार्थी मित्रांनो, तर मी जास्त वेळ बोलणार नाही कारण खूप वेळापासून आपण सगळेजण बसलेला आहात. आणि माझी मुलं लोहट सर मला नेहमी सांगतात, शाळा कॉलेजच्या कार्यक्रमाला गेली तर बिलकुल भाषण करायचं. आम्हाला बिलकुल इच्छा नसते तुमचं भाषण ऐकत बसण्याची. आणि सगळेजण राजकारणी माहीत घेतला श्रीकांतजी की लेकरं आपल्याला नाव मोठं ठेवतात. आणि आजकाल जेनजीचे पोरं जास्त आहेत, पण मला माहिती आपल्या ज्ञानतीर्थचे जेनजीवाले पोरं गेले. जास्त काही बोलणार नाही, परंतु आपल्या सगळ्यांची क्षमा मागते खूप उशीर झाल्याबद्दल. आणि इतकं सुंदर म्हणजे आदरणीय आपल्या रामराव लोहट सरांनी त्यांच्या स्वागताच्या भाषणामध्ये सांगितलं की जो उद्देश मनाशी बाळगून त्या संस्थेची स्थापना नितीन लोहट सरांनी केली आणि एक जिल्हा परिषदचे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या लेखांनी इतकं सुंदर इथे विद्यालय ही दुसरी शाखा सुरू केलेली आहे. माझ्या पूर्वीच्या अनेकांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, जे सरांनी आता भाषण केलं त्यांनीही सांगितलं आणि नितीन सर तुम्ही सुद्धा भाषणामध्ये सांगितलं. दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यातील पालकांना नांदेड लातूरच्या ट्युशन्सवर जास्त विश्वास आहे, पण विद्यार्थी तर आपल्या जिल्ह्यातलेच आहेत, गुणवत्ता तर आपल्या विद्यार्थ्यांचीच आहे. आणि तुमच्यासारख्यांच्या संस्थेमधून ज्यांनी लहानपणापासून पाया भक्कम आपल्या लेकरांचा केलेला आहे, ज्यांच्यामध्ये भरून अशी गुणवत्ता आहे, मेहनत करण्याची चिकाटी आहे, त्या लोकांनी तिथं जाऊन 2 वर्षामध्ये काही कुठलासा मोठा फरक होत नाही. परंतु पॅकेजिंग एवढी चांगली असते, मार्केटिंग एवढी चांगली असते की आपल्या पालकांना वाटतं की शेजारच्याचा मुलगा मुलगी गेले तर आपला सुद्धा टाकला पाहिजे. आणि ऐकत नसताना सुद्धा नाहक खर्च आपले आई वडील त्या क्लासेसच्या नादामध्ये करतात. हे अनेकदा आपण अनेक उदाहरणं बघितलेली. मी तर अनेक उदाहरणं अशीही बघितली की ज्या मुलींना लेकींना दुर्दैवाने जिजाऊंसारखा राजमाता ज्यांनी इतकं सुंदर आपल्याला विचार दिलेले आहे, सावित्री देवींसारख्या अंत्य शिक्षिका होऊन गेल्या, अहिल्या देवींसारख्या राज्यकर्त्या होऊन गेल्या, तरी देखील लेकीला शिकायला ठेवायचं, लेकीचा खर्च करायचा म्हणजे की आई वडील आजही कुठेतरी काचकूच करतात. पण अनेक लेकी मोबाईल तोही काहीच वेळासाठी मिळतो दिवसातून, पण त्या मोबाईलवरून क्लासेस करून आज BHMS, BAMS, MBBS ला सुद्धा लागलेल्या आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. म्हणून सगळ्यांना मला सांगायचंय की आपल्या मुलामध्ये आपल्या मुलीमध्ये प्रचंड क्षमता आहे, परंतु आपलं लेकरू म्हणून शिकवण्याची सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये संख्या आहे, तर ती आणखी वाढवण्याची आपल्याला गरज आहे. आणि खास करून नितीन लोहट सरांचं मी इथं कौतुक करते की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी जे माझं हे लेकरू आहे आणि ह्या जगाच्या पाठीवर स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, हे त्यांचा मानस सातत्याने त्यांनी जोपासला आणि अनेक हजारो विद्यार्थी त्यांनी उभे केलेले आहेत. आणि आज सर आपण इतक्या सुंदर इमारतीचं इथं आपण लोकार्पण केले नाही. मला खात्री आहे की आज अनेकांची घोडदौड लागली. आम्ही उषाताई आणि आम्ही बोलत होतो, मॅडम बोलत होत्या की आजकाल सगळ्यांना आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकायचं आहे, पण आपलं मराठी मिडियमचं शिक्षण सुद्धा तेवढंच चांगलं आहे. आणि सेमी इंग्लिशच्या माध्यमातून आपण मुलांना जगाशी स्पर्धा करण्याचे बनवू शकतो. पण तसं वातावरण त्याला शाळेमध्ये आणि घरामध्ये निर्माण करून द्यायची जबाबदारी आपल्या सर्वांची. आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नवीन शिक्षा नीती आणून ह्या सगळ्या पद्धतीला एक चांगल्या
आपल्या विद्यार्थ्यांना, भारतीय विद्यार्थ्यांना फक्त नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनण्यासाठीची नवीन शिक्षा नीती आणलेली आहे. MBBS सारखे कोर्सेस सुद्धा मराठीमध्ये घेऊ शकेल अशा भारतीय भाषांमध्ये हे सगळे कोर्सेस चालू करण्याचा निर्णय आज केंद्रातील मोदीजींच्या सरकारने घेतलेला आहे. मग कुठलाही न्यूनगंड आपण बाळगला नाही पाहिजे. या जगाच्या पाठीवरती आपलं मूल जे स्वप्न बघतंय ते स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता आपल्या परभणीमध्ये आहे. कारण की नितीन लोहट सरांसारखे या ठिकाणी संस्थापक आहेत की ज्यांनी भेदभाव कुठलीच अपेक्षा न ठेवता माझ्या जिल्ह्यामध्ये दर्जेदार शिक्षण हे शेवटच्या घटकाच्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे, मिळालं पाहिजे हा उद्देश घेऊन एवढ्या चांगल्या पद्धतीने ते संस्था चालू केलेली आहे. आचारसंहिता चालू आहे सर, म्हणून मी काही घोषणा करू शकत नाही, पण माझ्या मनामध्ये की ह्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयासाठी मला बरंच काही करायचं आहे आणि ते करण्याचा मी शब्द आपल्याला या ठिकाणी देते. पण द बाप कंपनीसाठी पहिली IT कंपनी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सेलूमध्ये चालू झालेली आहे. माझा मानस आहे की आपल्या परभणी जिल्ह्यातील कांतराव काका ज्यांच्या त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायला 12वी मध्ये आपण एक एंट्रन्स एक्झाम घेतो आणि 7-12 असला पाहिजे आई वडिलांचा तरच ऍडमिशन मिळतं. की शेतकऱ्याच्या मुला मुलींचं IT चं स्वप्न पूर्ण करण्याची IT कंपनी आपण काढलेली आहे. ह्या आपल्या जिजाऊ ज्ञानतीर्थच्या सोबत सुद्धा आपण त्याचा टायप करून 5,000 मुलं मुली आपल्या जिल्ह्यातले जेवढा पगार त्यांना मुंबई, पुणे, बँगलोर सारख्या ठिकाणी मिळेल तो आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये राहून कमवण्याची क्षमता निर्माण करण्याची ती दबाव कंपनी रावसाहेब गुरुजींची आहे. त्यांनी मागच्या 6 वर्षापासून सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि आपल्या स्टेटमध्ये सुद्धा आता त्यांनी 40 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी दिलेली आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याच राधेदा मडगावच्या जाधव जो कॅनडाला नोकरीला होता त्यांनी सुद्धा IT वाल्या कंपनी सेलूमध्ये चालू केलेली आहे. त्यामुळे ITचं जाळं आपल्या जिल्ह्यामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये उभे होणार आहे आणि दर्जेदार शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देणं ही काळाची गरज आपण अनेक वर्षांपासून ऐकतो. पण प्रॅक्टिकल नॉलेज देणं गरजेचं आहे. त्यावर स्किल बेस्ड एज्युकेशन देण्याची गरज आहे. त्यावर आपला आता भर असणार आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे होतकरू, एवढे बुद्धिमान विद्यार्थी आहेत. इंटेलिजंट कोशंट सोबतच इमोशनल कोशंट सुद्धा विद्यार्थ्यांचा जपणं ही आज काळाची गरज बनलेली आहे. की शेतीची आवड सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे, पर्यावरणाची आवड असली पाहिजे, जगातल्या येणाऱ्या भविष्यामध्ये कुठले चॅलेंजेस आपल्या समोर असतील ह्यावरती सुद्धा विचार करणारा विद्यार्थी घडवणं गरजेचं आहे. माझ्या पूर्वीच्या भाषणांमध्ये सांगितलं की 7वी 8वी पासूनच फाउंडेशन कोर्स चालू आहेत. आपण खूप मागे UPSC MPSC करणार म्हणून अनेक सत्कार झालेल्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, कौतुक करते मी त्यांचं. 6वी 7वी पासूनच फाउंडेशन कोर्सेस ह्या UPSC MPSC असतील, IIT असतील या सगळ्यांसाठी अनेक पालक घेतात. पण त्याबरोबरच या देशाचा एक चांगला नागरिक, सुसंस्कृत नागरिक, आत्मनिर्भर नागरिक आणि स्वतःच्या पायावर राहून या देशाचं भविष्य घडवणारा नागरिक बनवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि लोहट सर, मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते की तुम्ही ह्याच धर्तीवरती हे सगळं काम करत आहात आणि माझी आपल्याला जी काही मदत अपेक्षित असेल ती करण्याचा शब्द देते. आणि या जिल्ह्याची लेख म्हणून, आपल्या सगळ्यांची दिदी म्हणून मी माझं हे कर्तव्य समजते. अनेक चांगली कामं येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं करायची. ते भुसारे सर सुद्धा आले आहेत. मांडाखळी विकास पॅटर्ननी मला आनंद झाला की संत्रा आणि जाम, पेरू बागायतदार मांडाखळीवाले झालेले आहेत. एवढं खडकाळ डोंगराळ गाव कसं काय बोलणार असा विचार सगळ्यांना पडला असणार. पण मांडाखळी एवढं मोठं गाव असताना, एवढ्या सगळ्या विविध समाजाची लोक असताना सुद्धा एकत्र येऊन माझ्या गावचा विकास करायचा हा ध्येय त्यांनी मनाशी काढला. आणि 5-6 वर्षापूर्वी आज भाजीपाला सुद्धा त्या ठिकाणी केला जातो आणि चांगल्या पद्धतीने आर्थिक स्थिती मांडाखळीवाल्यांची वाढलेली आहे. असं एकदम एक विचार सगळ्यांनी एकत्रित म्हणून केला तर निश्चितच ह्या जिल्ह्याचा, आपल्या जिल्ह्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने एवढा चांगला सुपीक जिल्हा असून, एवढा मोठा कृषी विद्यापीठ असून सुद्धा आपला जिल्हा देवेंद्रजींच्या पाठीशी लागून आपण आकांक्षित जिल्ह्यामध्ये टाकून घेतलेले, जेणेकरून अनेक चांगल्या योजना जास्त पद्धतीने आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आणता येतील आणि चांगलं काम या ठिकाणी करता येईल. परंतु आपल्या देशाचं भविष्य, राज्याचं भविष्य म्हणजे ही सर्व समोर बसलेली आपली लेकरं आहे आणि भविष्य घडवण्याचं काम आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करत आहेत.
त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करते, आभार मानते आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते की आपल्या हातून असेच हजारो विद्यार्थी घडत राहावं. त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते. आणि हे जिजाऊ ज्ञानतीर्थ आपल्या लातूर पॅटर्न नाही तर आता परभणी पॅटर्न म्हणून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ओळखलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण सर्वजण मिळून या ठिकाणी उभं करू एवढंच बोलते. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमासाठी लोक न्यूज चॅनल याबरोबरच